की टेक्स्ट फाईलमध्ये डेटा हा कॅरेक्टर बाय कॅरेक्टर असा स्टोअर होतो आणि बायनरी फाईलमध्ये डेटा हा बाईट फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो. आता त्याचं एक्झाम्पल द्यायला गेलं तर आता समजा मला नंबर एक स्टोअर करायचं आहे 2594. हा जर टेक्स्ट फाईलच्या फॉर्मॅटमध्ये आपण स्टोअर केलं तर इट विल टेक 4 बाईट्स. त्याला 4 बाईट्स लागतात. कारण तो काय करेल की 2 विल बी कन्सिडर्ड ॲज अ 1 कॅरेक्टर. 2 हे एक कॅरेक्टर म्हणून कन्सिडर होईल. त्याच्यामुळे एक कॅरेक्टर 1 बाईट लागतो. तर तसं टोटल 4 बाईट्समध्ये तुमचा नंबर स्टोअर होणार आहे. पण तेच जर तुम्ही बायनरी फाईलचा यूज केला तेच स्टोअर करण्यासाठी तर इट विल टेक 2 बाईट्स. तर त्याला 2 बाईट्सच लागणार आहे कारण दिस इज अ इंटीजर. आणि याचं जर कन्वर्जन तुम्ही बायनरीला केलं तर ते असं होतं लाईक दिस. इथे जे मी शो केलं तर हा जो नंबर आहे तो आता काय स्टोअर झाला आहे इन द फॉर्म ऑफ बाईट्स. तर हा आहे 1 बाईट म्हणजे 8 बिट्स आणि हा पण आहे 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. तर त्या टोटल 16 बिट्समध्ये हा तुमचा नंबर फिट होतो. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन हाऊ द स्टोरेज इन केस ऑफ टेक्स्ट फाईल अँड हाऊ द स्टोरेज इन केस ऑफ बायनरी.